ओके. स्क्रीन विजिबल आहे ना? हो विजिबल. ओके. तर आता आपण ठीक आहे, आपण लोकेटर्सचा पार्ट पूर्ण कव्हर केला. एक्सपाथ फार डिटेलमध्ये केला त्याच्यामधलं एक, कारण आपण एक्सपाथ नॉट ओनली एक्सपाथ सिंटॅक्स बट ऑल्सो एक्सपाथ ऍक्सेस बघितले, पॅरेंट चाइल्ड वगैरे वापरून कसं पोहोचायचं कोणापर्यंत पण. ठीक आहे, याला थोडा वेळ लागतो डोक्यात बसायला, म्हणजे हातात बसायला, पण म्हणून म्हणतो की प्रॅक्टिस चालू ठेवा याची एक्सपाथची. काय डाऊट असेल तिथे विचारा. आणि ठीक आहे, तर आता एक्सपाथ आपण थांबवलं असं म्हणू. आता आपण काय करू, वेब ड्रायव्हरच्या, आपण वेब ड्रायव्हर बघितलं होतं, वेब ड्रायव्हर ते सगळं बघून झालं होतं आपलं, की नवीन एक ड्रायव्हर इन्स्टन्स क्रिएट करायचा. आणि आपण आपल्या प्रोग्राम मध्ये जाऊ. पहिलं तर आपला प्रोग्राम होता, आपला कुठला होता रे प्रोग्रामचं नाव आठवतं? हा, मला वाटतं हा होता ना आपला सेलेनियम डेमो नावाचा प्रोग्राम हाँ होता आपला. करेक्ट. राईट, हे आपण केलं होतं. तर ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा, प्रोग्राम मध्ये आपण ड्रायव्हर क्रिएट केला, त्याच्यानंतर ड्रायव्हर डॉट वापरून आपण काही मेथड्स सुरू केल्या करायला. तिथे मी तुम्हाला म्हटलं होतं की ड्रायव्हर, वेब ड्रायव्हर जो आहे त्या वेब ड्रायव्हरच्या या मेथड्स आहेत जे आपण ड्रायव्हर डॉट वापरून देतो. ठीक आहे, तर त्याच्यामुळे वेब ड्रायव्हर इंटरफेसच्या मेथड आहेत, आणि त्या जो पण आपण इथले इन्स्टन्स वापरतो त्याच्यामध्ये लिहिलेल्या मेथड इथे कॉल होतात. ठीक आहे, तर तुम्ही इथे डॉट गेट वापराल तर मग डॉट येतं, इथे क्रोम ड्रायव्हरचा क्लास आहे, मग क्रोम ड्रायव्हरने इम्प्लिमेंट केलेल्या मेथड गेट मेथड इथे कॉल होईल. ठीक आहे, तर हे आपण बघितलं होतं. आणि सुरुवातीच्या मेथड फक्त आपण, मला वाटतंय 3 मेथडच बघितल्या होत्या ना. एक म्हणजे गेट मेथड बघितली होती, त्यांनी एक साईट लोड होते. त्याच्यानंतर मॅनेज डॉट विंडो डॉट मॅक्झिमाइज, त्याने विंडो मॅक्झिमाइज होते. आणि त्याच्यानंतर एक फाइंड एलिमेंट मेथड तर आपण बघितली होती, त्याची एक लोकेटर फाइंड आउट करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर एक क्विट नावाची मेथड आपण बघितली होती. ठीक आहे, तर क्विट कशासाठी, तर ड्रायव्हर जो पण इन्स्टन्स ड्रायव्हरचा जो ओपन झालाय, ठीक आहे, तर तो बंद करण्यासाठी. तर एवढ्या मेथड आपण बघितल्या होत्या. आणि इथे आपण हे पण बघितलं होतं की याच्यामध्ये, हा, की वेब ड्रायव्हरच्या ज्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये, इकडे हे वेब ड्रायव्हरच्या मेथड्स आहेत. वेब ड्रायव्हर वापरून, ड्रायव्हर डॉट वापरून आपण ज्या देतो त्या सगळ्या वेब ड्रायव्हरच्या मेथड आहेत. आणि त्याच्यानंतर एक दुसरा मेथड आपण बोललो होतो, त्या म्हणजे वेब एलिमेंटच्या मेथड. तर वेब एलिमेंटच्या मेथड आपण बघितली होती एक मेथड, पण आपण त्याच्या डिटेलमध्ये गेलो नव्हतो. तर इथे जर तुम्ही बघाल, एकदा वेब एलिमेंट मिळालं की त्याच्यानंतर त्याच्यावर जी मेथड आहे ती वेब एलिमेंटची मेथड आहे. त्यामुळे सेंड कीज जी आहे ती कोणाची मेथड आहे, ही वेब एलिमेंटची मेथड आहे, कारण आपण ती डायरेक्ट वेब एलिमेंटवर वापरतो. आणि इथे मी तुम्हाला वेब एलिमेंट क्रिएट करून शॉर्टकट वगैरे कसा वापरायचं ते सगळं सांगितलं होतं. थोडे दिवस झालेत म्हणून फक्त रिवाइज करतोय. ठीक आहे, तर आता इथे तुम्ही फक्त, तुम्हाला फरक लक्षात एवढा आला पाहिजे की डॉट गेट आणि डॉट मॅनेज ज्या ड्रायव्हर डॉटनी येतात, ठीक आहे, त्या मेथड्स आहेत वेब ड्रायव्हरच्या. आणि ड्रायव्हर डॉट केल्यानंतर इथे हे फाइंड एलिमेंट रिटर्न काय करणार आहे, वेब एलिमेंट. ठीक आहे, फाइंड एलिमेंट ही मेथड वेब एलिमेंट रिटर्न करणार आहे. आणि त्या मेथडवर आपण, त्या वेब एलिमेंट रिटर्न झालं त्याच्यावर आपण वेब एलिमेंट डॉट जे वापरतो
त्या वेब एलिमेंटच्या मेथड्स आहेत. तर त्यातली एक सेंड कीज मेथड आपण वापरली. आता हे सोपं आहे ना समजायला, की वेब एलिमेंट मिळालं, मग त्या वेब एलिमेंट सोबत काय करायचं हे सांगणारी मेथड म्हणजे वेब एलिमेंटची मेथड. तर पहिला आपला इनपुट बॉक्स आहे, वेब एलिमेंट मिळालं, मग त्याच्यावर काय कर, तर त्याला की पाठव. त्यामुळे ही मेथड वेब एलिमेंटची रिलेटेड आहे. तशीच आपण एक क्लिक मेथड पण बघितली होती. इथे बघा, इथे एक वेब एलिमेंट मिळालं, ते बटन होतं, तर त्याला क्लिक करायला लागेल, त्याच्यामुळे त्याच्यावर अप्लाय होणारी क्लिक मेथड पण आपण वापरली होती. तर या 2 मेथड आपण बघितल्या होत्या. ठीक आहे. तर अशा आता आपण काय करू, आणखीन थोड्याशा मेथड्स वेब एलिमेंटच्या आणि वेब ड्रायव्हरच्या आपण बघू. ठीक आहे. आता हेच आहे, लोकेटर झाले. आता या मेथड्स थोड्याफार शिकायच्या आणि मग हे लोकेटर्स आणि मेथड्स वापरून वेगवेगळे वेब एलिमेंट्सला आपण हँडल करायचं याच्या पुढे. ठीक आहे. मग आता आपण नॉर्मल इनपुट एलिमेंट, इनपुट बॉक्स केला, बटन केले, याला कसं क्लिक करायचं, सेंड कीज करायचं बघितलं आपण. म्हणजे फ्लो मध्येच आपल्याला ते कळून गेलं. त्याच्यानंतर वेगवेगळे वेब एलिमेंट्स येतील, जसं की चेकबॉक्स येईल, रेडिओ बटन येईल, ठीक आहे, ड्रॉपडाऊन येईल, टेबल येईल, फ्रेम येईल, असे वेगवेगळे वेब एलिमेंट्स येतील. तर त्या वेगवेगळ्या वेब एलिमेंट्सला कसं हँडल करायचं, मध्येच अलर्ट्स येतील, ठीक आहे, टेबल्स आपलं हे येईल, विंडोज येतील, वेगवेगळ्या नवीन विंडोज ओपन होतील. तर अशा वेगवेगळ्या इव्हेंट्स येतील ज्या आपण रिअल टाइम मध्ये फेस करू शकतो. अशा वेगवेगळ्या शक्यता येतील. तर त्यांना कसं हँडल करायचं आणि त्याच्यावेळी कोणते कोणते चेंजेस करायचे, काय काय, कसं थोडंसं स्मार्टली त्यांच्या वेळेला आपण एक कॉमन सेन्स दाखवून हँडल करायचं, हे आपण बघायचंय याच्या पुढे. ठीक आहे. तर सेलेनियमचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स म्हणजे हेच आहेत. मी तुम्हाला नंतर सेलेनियमचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स पण दाखवीन आपल्या पुढल्या लेक्चरमध्ये. तर एकच मिनिट, मला एक मेसेज आपल्या चॅटमध्ये तर नाही ना, एकदा बघतो. ओके, स्वप्नालीचा मेसेज आलाय. सॉरी कांड. ठीक आहे. तर सेलेनियमचे क्वेश्चन म्हणजे हेच आहेत, की सगळ्या वेगवेगळ्या शक्यता. म्हणजे एक क्वेश्चन असा विचारतील की टेबल हँडल कसे कराल, एक क्वेश्चन असं विचारतील फ्रेम्स असतील तर कसं कराल, ठीक आहे, अलर्ट आले तर काय कराल, त्याच्यानंतर चेकबॉक्स कसे हँडल कराल, हे असेच क्वेश्चन्स असतील. ठीक आहे. तर म्हणजे या तुम्ही काम करताना ज्या वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज येतात, तर त्यांना कसं डील करायचं, त्यासाठी वेगवेगळ्या कुठल्या आयडिया आहेत त्या फक्त आपल्याला बघायचे आहेत आणि तेच इंटरव्ह्यूला विचारतात. त्यामुळे आपण याच्या पुढे जे करतोय ते सगळे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. म्हणजे आता आपण लोकेटर्स बघितले, ते लोकेटर्स सगळे इंटरव्ह्यू क्वेश्चन ए टू झेड. टेल मी द नेम ऑफ द लोकेटर्स, त्याच्यानंतर एक्सपाथ, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डायनामिक एक्सपाथ, रिलेटिव्ह एक्सपाथ, ओके, त्याच्यानंतर एक्सपाथ ऍक्सेस कधी वापरतात, का वापरतात, एक्सपाथ आणि सीएसएस सिलेक्टर मधला फरक, तुम्ही कुठला वापरता, का वापरता, हे असेच क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. हे सगळ्या मेथड, फाइंड एलिमेंट काय रिटर्न करेल, फाइंड एलिमेंट्स काय रिटर्न करेल, हे सगळ्या याच गोष्टी. ठीक आहे. तर असंच या प्रत्येक मेथडवर आणि प्रत्येक आतापर्यंत आता पुढे आपण जे करणार आहोत ते सगळे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे इथे जे जर तुम्ही बघाल तर फाइंड एलिमेंट्स आणि फाइंड एलिमेंट याचा मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं. ठीक आहे. तर हे असंच सगळं आहे. तर त्याच्यामुळे याच्या पुढे आपण जे जे बघणार आहोत ते त्या अँगलनी बघा. ठीक आहे. आता आपण वेगवेगळ्या मेथड्स बघू. तर आता याच्यामधल्या काय काय मेथड्स आपण बघू, ड्रायव्हरच्या आणि वेब एलिमेंटच्या. त्याच्यामधली फाइंड एलिमेंट, फाइंड एलिमेंट्स आपण बघितली आहे. ठीक आहे. आता ही मेथड बघू आपण, गेट करंट URL मेथड. ठीक आहे. तर गेट करंट, आता याच्यामध्ये तुम्ही जर बघाल ना, तर काही मेथड या ऑब्जेक्ट अशा लिहिल्यात. तर ऑब्जेक्ट म्हणजे त्या ऑब्जेक्ट क्लासच्या मेथड्स असतात. त्या मेथड ज्या असतात त्या, ठीक आहे म्हणता, ते ऑब्जेक्ट क्लासच्या मेथड म्हणजे ऑब्जेक्ट क्लास हा सगळ्या क्लासचा पॅरेंट क्लास असतो, हे माहिती आहे आता आपल्याला. त्यामध्ये आपण बघितलं प्रत्येक क्लासचा पॅरेंट क्लास हा बाय डिफॉल्ट ऑब्जेक्ट क्लास असतो. त्यामुळे इथे ऑब्जेक्ट क्लासच्या ज्या मेथड्स आहेत त्या नका पकडू. ऑब्जेक्ट क्लास सोडून जे मेथड्स आहेत त्या वेब ड्रायव्हर क्लासच्या म्हणजे इंटरफेसच्या मेथड्स आहेत. ठीक आहे. तर आता इथे जर तुम्ही बघाल तर ह्या आता ज्या आहेत त्या आपण बघू एक एक. ठीक आहे. तर एक एक वापरून बघू. तर गेट करंट URL, गेट पेज सोर्स, जिथे जिथे ज्या ज्या दिसतात त्याच्यामधल्या काही मेथड्स आपण ड्रायव्हरच्या वापरून बघू. तर या मेथड्स फक्त थोड्याशा लक्षात ठेवायच्यात. जसं मी म्हणालो की सेलेनियम मध्ये सगळं आता मेमरीचं काम आहे. आतापर्यंत जेवढं तुम्हाला मेन लागत होतं, जावाचा बेस आणि लोकेटर्स आणि मेथड,
हे आता तुम्हाला कळलं. आता याच्या पुढे बऱ्याचशा गोष्टी आता तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, की आता मेथडची नावं कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत, कुठली मेथड काय करते, हे थोडं आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता जास्त करून तुम्हाला लक्षात ठेवण्याचा खेळ आहे. ठीक आहे. ठीक आहे, तर आपण जाऊ आता तिकडे. आणि आता आपण बघू. आपण आता इथे होतो आणि इथे आपण आलो, मॅक्झिमाइज केली आणि एक 7 सेकंद आपण थांबलो. मग मी खाली येतो आणि आता बघा, ड्रायव्हर डॉट केल्यानंतर आपल्याला ड्रायव्हरच्या एक एक मेथड दिसतील. या एकेका मेथड्स मध्ये आपण बघू काय काय येते. तर पहिलं तर आपण हे करू, गेट करंट URL. आणि इथे लगेचच त्याचा वाचताना असं वाचायचे, मेथडचं नाव आहे गेट करंट URL आणि ते रिटर्न काय करते, तर स्ट्रिंग रिटर्न करते. ठीक आहे. त्यामुळे ही मेथड जर तुम्ही कॉल करत असाल, तर तुम्हाला काय करायला लागेल, ते रिटर्न जे काय कराल ते स्टोअर करायला तुम्हाला काय हे करायला लागेल, तर स्ट्रिंग तुम्हाला स्ट्रिंग मध्ये ती गोष्ट तुम्हाला स्टोअर करायला लागेल. ठीक आहे. तर ही मेथड वापरली मी, गेट करंट URL. सेमीकोलन दिला आणि याच्यामध्ये जे काही येईल ते स्टोअर करायला मला काय वापरायला लागेल, स्ट्रिंग. कारण तो स्ट्रिंग रिटर्न करतोय. ठीक आहे. म्हणून मग मी करंट URL नावाची एक स्ट्रिंग बनवली आणि त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू मी स्टोअर केली. कळलं सगळ्यांना काय केलं इथे? ते करंट URL नावाची स्ट्रिंग बनवली आणि त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू स्टोअर केली. तर हे जर गेट करंट URL. आता इथे मी पुढे काय करणार, ते फक्त प्रिंट करणार. हेच करतो मी. करंट URL आणि इथे हे आपली करंट URL टाकतो. ठीक आहे. म्हणजे एवढंच बघायचं आहे की आता आपल्याला आउटपुटमध्ये करंट URL ही दाखवते की नाही. कळलं थोडक्यात. म्हणजे हे तुम्ही एक सेलेनियम मधले जे काय करायचं आहे ना, ते तुम्ही जेव्हा करून बघाल तेव्हा आपोआप तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. एकतर नावावरूनच कळते आपल्याला की करंट URL म्हणजे ते काय करेल, तर आता जी URL चालू आहे आपली, ती URL ती काय करेल, रिटर्न करेल. ठीक आहे. तर आता गेट करंट URL मेथड काय रिटर्न करते बघू आपण पहिल्या ह्याच्यावर. तर Ctrl+S केला मी आणि मी हे प्रोग्राम हा मी काय केला, रन केला. सॉरी, बिल्ड करतोय. ठीक आहे. ब्राउझर ओपन झाला. जे काय प्रोसेस व्हायचं ते होते तिकडं. आपल्याला आता काय देणं नाही, आपल्याला बाकीचा प्रोग्राम नाही बघायचा आहे. आपल्याला फक्त करंट URL जी आहे ही ओपन झाल्यावर, आता ही करंट URL आहे, ती तिथे प्रिंट होते की नाही एवढंच बघायचं आहे आपल्याला. तर आपण इकडे येऊ, इथे आपल्या याच्यामध्ये, आणि जर तुम्ही बघाल तर बघा, करंट URL पूर्ण प्रॉपर URL त्यांनी जी आहे ती काय केली, त्यांनी प्रिंट केली तिथे. ठीक आहे. म्हणजे गेट करंट URL मेथड काय करते तुम्हाला कळलं. अशीच आहेत या सगळ्या. त्यामुळे तुम्हाला, फक्त मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्हाला माहिती पाहिजेत की या सगळ्या मेथड्स काय करतात. बऱ्याचदा काय असतो, हे का लागतात, हे कुठे लागतात हे सांगतो आता थोडं. बऱ्याचदा जी करंट URL असेल त्या पेजवरची, तर त्याच्या पुढे ना जी URL ओपन होते, तर त्याच्या पुढे असे कुठले तरी आयडीज असतात. अं, जसं की आता आता सपोज URL ओपन केली आहे आपण, ठीक ठीक आहे, कुठली तरी. तर त्याच्या पुढे तुम्ही जेव्हा एखादी इंटरॅक्शन करता, एखादा काहीतरी प्रोसेस सुरू करता, पॉलिसी बाय करणं किंवा काही, तेव्हा ना इथे URLच्या पुढे एक स्लॅश करून एक एक आयडी येतो. तर तो त्या तुमच्या पर्टिक्युलर जी तुम्ही इंटरॅक्शन करता किंवा पॉलिसी क्रिएशन करता किंवा एखादं ट्रान्झॅक्शन करता, त्याचा आयडी असतो. ठीक आहे. असं बऱ्याचदा होतं जेव्हा तुम्ही एखादं कुठलं तरी एक होल फ्लो कंप्लीट करत असता तेव्हा. ठीक आहे. तर तो जो आयडी असतो तो बऱ्याचदा तुम्हाला लागतो आणि तो एंडला कुठेतरी असतो.
काहीतरी तो डिजिट असतो, समजा 12 डिजिट आयडी असतो किंवा 10 डिजिट आयडी असतो, आणि तो URL मध्ये मिळतो तुम्हाला. आणि तुम्हाला तो युनिक आयडी असतो, तो तुम्हाला तुमच्या प्रोग्राम मध्ये स्टोअर करायचा असतो. तर जेव्हा अशा वेळी तो युनिक आयडी तुम्हाला स्टोअर करायचा आहे, तेव्हा तो तुम्हाला आणखीन कुठेच मिळत नसतो, तर तो URL मध्ये मिळत असतो. मग तेव्हा तुम्हाला काय करायला लागतं, पहिल्या तर गेट करंट URL करून तो URL घ्यावी लागते, आणि मग स्ट्रिंगचे ऑपरेशन त्याच्यात टाकून त्याच्यातले शेवटचे जे 10 डिजिट आहेत तेवढे फक्त काढून घ्यायला लागतात. आता हे कसं करायचंय, तुम्हाला तर स्ट्रिंगचे मेथड शिकवले होते, आठवतंय? त्याच्यात जे मेथड्स आहेत की तुम्हाला स्ट्रिंगच्या शेवटपासून जे 10 घ्यायचे असतील तर कसं करायचं, किंवा काय करून ते सेपरेट करून कसं काढून घ्यायचं. ठीक आहे, तसं करून आपण काय करतो, फक्त शेवटचे ते 10 डिजिट काढून घेतो आणि मग ते एका वेगळ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून देतो. एखादा इंटरॅक्शन आयडी, एखादा ट्रान्झॅक्शन आयडी. ठीक आहे. तर अशी या गोष्टीसाठी आपल्याला रिअल लाईफ मध्ये आपल्या फ्रेमवर्क मध्ये काय लागतं, तर ही मेथड वापरायला लागते, किंवा कधी कधी नुसती चेक करायला पण की आपण प्रॉपर URL ला आलो की नाही. तर वेगवेगळे फायदे आहेत त्याचे, पण त्या URL मध्ये बऱ्याचदा असा डेटा दडलेला असतो. ठीक आहे, तर तो डेटा आपल्याला कधी कधी स्क्रीनवरनं मिळत नाही. मग तेव्हा आपल्याला तो URL मधून घ्यावा लागतो. तर त्यावेळेला तुम्हाला तो URL मध्ये काय करायला लागेल, तर ते करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला ही मेथड वापरायला लागेल. कुठली मेथड, तर गेट करंट URL. ठीक आहे. तर हे झालं गेट करंट URL मेथड. आता आणखीन मेथड बघू आपण. अशाच बाकीच्या पण मेथड आहेत. ड्रायव्हर डॉट, आता गेट टायटल. ठीक आहे. तर ही जे मेथड आहे ते तुमच्या जे पेजचं जे टायटल आहे ते तुम्हाला रिटर्न करेल. तर हे पण सेम, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही सेम पद्धतीने हे तुम्ही स्टोअर करू शकता. आपण तेच वापरू. फक्त इथे करंट URLच्या जागी काय करू, पेज टायटल. ठीक आहे. तर याने काय होईल, आपल्याला फक्त जे पेज टायटल असेल ते मिळून जाईल. तर अशा मेथड्स आहेत की ज्या तुम्ही वापरल्यात तर तुम्हाला त्या गोष्टी ते देतात. ठीक आहे. तर एकदा एकदा रन करू फक्त हे मेथड. तर अशा फक्त तुम्हाला करून बघायच्या सगळ्या गोष्टी. ते गोष्टी तुम्हाला आपोआप कळतात. ओपन झाला प्रोग्राम. तसा इकडे या आपल्या Eclipse मध्ये. ठीक आहे. हे पेज टायटल त्याचं होतं, या मागच्या याचं स्वॅग लॅब्स त्याच्या आधीचे आहेत. तर ते पेज टायटल त्यांनी इथं हे केलं, आणि करंट URL नी ते करंट URL घेतली. ठीक आहे. म्हणजे हे मेथड वर्क होत आहेत. पेज टायटल म्हणजे काय असतं, तर तुमच्या याच्यामध्ये तुमच्या जो पेजचा डोम असतो HTML ला असतं, त्याच्यामध्ये एक टायटल असतं पेजचं. ठीक आहे. पेजच्या प्रत्येक टायटल दिलेलं असतं डेव्हलपर्सनी, ते पेज ज्यांनी डेव्हलप केलं असतं त्यांनी. तर त्या HTML डेव्हलपरनी, वेब डेव्हलपर्सनी जे दिलेलं असतं ते टायटल तो फक्त इथे शो करतो. ठीक आहे. तर असं हे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. पेजचं टायटल, पेजचं हे कसं करणार, हे सगळं इंटरव्ह्यू क्वेश्चन. आता हे विंडो हँडल आपण बघितले का? नाही, ते विंडो हँडल्स बघू आपण आता. आता दुसरी एक मेथड आहे, ते आपल्याला पुढे लागतं. ही एक आपली जी विंडो असते, प्रत्येक विंडो, हे आपण बघितलं की नाही बघितलं मला आठवत नाहीये, पण नाही बघितलं बहुतेक मला. तर हे विंडो जी असते, प्रत्येक विंडो, जी पण एक विंडो ओपन आहे इथे, या प्रत्येक विंडोचं एक युनिक हँडल असतं. हँडल मध्ये म्हणजे काय, तर एक आयडी असतो. ठीक आहे, स्वतःचा आयडी. तर ज्या वेळेला एक ब्राउझर ओपन होतो करंट इन्स्टन्स, आणि त्या ब्राउझरवर तुम्ही जेवढ्या जेवढ्या विंडो ओपन कराल, तर त्या प्रत्येक विंडोचा तो युनिक आयडी स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे, आणि त्या आयडीचा वापर करून तो त्या प्रत्येक विंडो सोबत युनिकली त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्यासोबत कम्युनिकेट करतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे जर विंडो हँडल पाहिजे असेल तर त्याच्यासाठी एक मेथड आहे.
तर ती म्हणजे गेट विंडो हँडल. आता एक जी विंडो ओपन झाली तर आपण आता ती एक मेथड देऊ इथं, ड्रायव्हर डॉट हे तुम्हाला दिसलं गेट विंडो हँडल आणि गेट विंडो हँडल्स दोन मेथड आहेत. ठीक आहे. तर हँडल कधी वापरणार, जेव्हा एकच विंडो ओपन असेल तेव्हा. आणि तुम्ही जर मल्टिपल टॅब्स ओपन करत असाल, ठीक आहे, एका ड्रायव्हर इन्स्टन्स मध्ये, तर तेव्हा तुम्ही विंडो हँडल्स वापरणार. हँडल्स पुढे आपण वापरणार आहोत जेव्हा आपण मल्टिपल विंडो हँडल करण्याचा कोड शिकणार आहोत. जर मी म्हटलं ना वेगवेगळे वेब एलिमेंट आपण शिकणार आहोत, तेव्हा आपण हँडल्स वापरणार आहोत. आता फक्त बेसिक एक विंडो हँडल तुम्हाला एक जर बघायचं असेल की विंडोचं हँडल म्हणजे कसं स्टोअर होतं, तर तुम्ही हे सेम गोष्ट इथे वापरू शकता की स्ट्रिंग विंडो हँडल इज इक्वल टू, चला हे आलं, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते प्रिंट करू शकता. ठीक आहे. तर हे विंडो हँडल झालं. आता या विंडोचं हँडल तो प्रिंट करेल आणि तुम्हाला ते हँडल कसं असतं ते पण आपल्याला दिसेल. अशा या सिंपल मेथड्स आहेत, म्हणजे ह्या फक्त तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि ड्रायव्हर डॉटच्या आहेत तशाच, जशा ड्रायव्हरच्या आहेत तशा वेब ड्रायव्हरच्या आहेत तशाच वेब एलिमेंटच्या आहेत. ठीक आहे. तरी हे सिंपल असेल तरी या सगळ्या माहिती पाहिजेत की कुठली काय करतं, कारण याच्यावर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत डायरेक्ट. तिसरं विंडो हँडल बघा, हे एक युनिक विंडो, त्या विंडोचा एक की आहे, आयडेंटिफिकेशन की. ठीक आहे, ती युनिक असणार. हं? तर ते या विंडोची जी ओपन होती करंटली त्याची त्यांनी हँडल काढून तुम्हाला स्टोअर केलं. ठीक आहे. तर हे होतं करंट विंडो गेट विंडो हँडल मेथड. ठीक आहे. आता ड्रायव्हर डॉट, आता आणखीन एखाद बघू आपण. हे स्विच टू वगैरे आहेत ना, ते आपण नंतर बघू जेव्हा आपण फ्रेम्स आणि विंडो शिकणार आहोत, तेव्हा आपण नंतर बघू. आता एखादी आपण बघू गेट पेज सोर्स. तर कधी कधी तुम्हाला पेज सोर्सचा पूर्ण जो कोड असतो तो लागत असतो. ठीक आहे. आपल्याला तर लागणार नाही शक्यतो, खास करून एपीआय साठी तो लागतो. तर तेव्हा तुम्ही ही मेथड वापरू शकता. पण हा लेंदी असतो थोडा, त्यामुळे हा जर तुम्ही प्रिंट कराल तर जागा थोडी जास्त खाईल. पूर्ण पेजचा सोर्सच तुम्हाला पाहिजे असेल तिथं, कारण त्याच्यामध्ये कुठला तरी डेटा येत असेल जो तुम्हाला लागतोय. ठीक आहे. तर त्यावेळेला तुम्ही ही मेथड वापरता. आता एकदा हे बघू आणि ह्या मेथड थांबवू आपण. सिंपल मला तुम्हाला काय दाखवायचं, ड्रायव्हर डॉट वापरून तुम्ही अशा बऱ्याचशा मेथड्स ड्रायव्हरच्या वापरू शकता. आणि अशा सिंपल सिंपल मेथड्स आहेत जे अशा छोटी छोटी कामं करतात. ठीक आहे. तर स्ट्रिंग आणि परत एकदा आपण म्हणू पेज सोर्स इज इक्वल टू, ठीक आहे, ड्रायव्हर डॉट गेट पेज सोर्स मेथड केली. तर स्ट्रिंग व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर झाली. परत एकदा आपण ते प्रिंट करून टाकू. पेज सोर्स, हे सगळ्यात सिंपल आहे, दाखवायची पण खरी गरज नाही, पण ठीक आहे तरी माहिती असू दे. ठीक आहे. आता बघा हा पेज सोर्स आहे ना, तो पूर्ण HTML चा जो आहे तो त्यांनी इथं प्रिंट केला. तर मी हा नोटपॅड मध्ये घेतो. नोटपॅड मध्ये मला प्रॉपर फॉर्मॅट मध्ये नाही आलाय, त्यामध्ये बघू कसं येतंय. ठीक आहे, प्रॉपर फॉर्मॅट मध्ये नाही आलाय, पण तुम्हाला कळत असेल की HTML चा पूर्णच्या पूर्ण जो पेजचा कोड आहे, म्हणजे HTML टॅग ओपनिंग आणि इकडे खाली त्याचा क्लोजिंग टॅग असेल. हे बघा इकडे क्लोजिंग टॅग.
त्याच्या आतमधले जे जे टॅग आहेत, हा सगळ्याचा सगळा जो कोड आहे पेज सोर्सचा, तो त्याने काय केलाय याच्यामध्ये त्या कोडमध्ये घेतलाय. ठीक आहे. तर हा त्यांनी असा एकाच लाईन मध्ये इथे आपल्याला प्रिंट करून दिलाय. तर याच्यामध्ये जर कुठला डेटा असेल आपल्याला जो लागणारा, तो आपण या स्ट्रिंग मधून काढून घेऊ शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण हा पेज सोर्स पण पेजचा काढून घेऊ शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण पेज सोबत कम्युनिकेट करून पेजच्या मधल्या गोष्टी आपण आपल्या प्रोग्राम मध्ये घेऊ शकतो किंवा पेज मध्ये टाकू शकतो आपल्या प्रोग्राम मधून. असे वेगवेगळे मॅनिप्युलेशन आपण करू शकतो या वेब ड्रायव्हरच्या मेथड्सच्या थ्रू. कळते तुम्हाला? काय डाऊट असेल तर विचारा. या होत्या आपण बघतोय त्या ड्रायव्हरच्या मेथड. आतापर्यंत अजून मी वेब एलिमेंटच्या मेथड सुरू नाही केल्या, त्या वेब ड्रायव्हरच्या मेथड्स. ठीक आहे. तर आणखीन एक असतं, ते म्हणजे दाखवतो. एक फक्त राहिली, ती बघू इथे. इथे क्लिक केलं, बटनवर क्लिक केलं आणि पुढल्या याच्यात तो पोचला. ठीक आहे. पुढल्या याच्यावर पोचल्यानंतर परत ड्रायव्हर डॉट आता हे बघा, ड्रायव्हर डॉट नॅव्हिगेटची मेथड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर बॅक आणि फ्रंट हे जे बटन्स असतात तुमच्या याच्यामध्ये, हे तुम्हाला दिसते फ्रंटचं बटन, आणि इकडे तुम्ही बघता पुढे गेलात की तुम्हाला परत दिसते ब्लॅकचं बटन. ठीक आहे. तर हे जे बटन्स आहेत फ्रंट बॅक, हे युटिलाइज करू शकता, किंवा रिफ्रेश, हे रिफ्रेशचं बटन आहे. ही जी 3 बटन्स आहेत हे तुम्ही त्यांनी युटिलाइज करू शकता. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला इथे ऑप्शन दिसतात बघा, नॅव्हिगेट डॉट बॅक, त्याच्यानंतर फॉरवर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर रिफ्रेश दिसलं, किंवा इथे टू दाखवून एखादी URL अशी पण आपण टाकू शकतो. नॅव्हिगेट टू करून एखादी आपण URL पण देऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे ज्या URL ला जायचं ती URL आपण इथून पण देऊ शकतो. ड्रायव्हर डॉट नॅव्हिगेट टू नी पण देऊ शकतो. ठीक, अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण शक्यतो आपण नॅव्हिगेट कशाला वापरतो, तर रिफ्रेश, बॅक आणि फ्रंट हे करायला आपण ड्रायव्हर डॉट नॅव्हिगेट वापरतो. ठीक आहे. आता आपण पुढे गेलोय, तर इथून आपण काय करू, परत बॅक करू आणि बघू येतोय का आपण बॅक. ड्रायव्हर डॉट बॅक करू. बघा कंट्रोल कुठे आलाय, इथे बघा. यांनी क्लिक याच्यावर क्लिक केले, कशावर, लॉग इन बटनवर क्लिक केले. लॉग इन बटनवर क्लिक केल्यावर कंट्रोल जाणार पुढल्या पेजला, बरोबर. आणि मग आपण स्लिप झालो, तर पुढल्या पेजला कंट्रोल केला. आणि मग पुढल्या पेजवर आपण काय करतोय, परत एकदा बॅकवर क्लिक करतोय. तर बॅकवर क्लिक केल्यावर तो येईल मागच्या पेजला. मागच्या पेजला आल्यावर इथे हा कोड फेल होईल, कारण मागच्या पेजला आल्यावर त्याला पार्शियल लिंक टेक्स्ट नावाचं टेक्स्टच दिसणार नाही, टॅग नेम याचं कदाचित. त्यामुळे कदाचित तो फेल होईल. त्यामुळे इथे आपण थोडासा एक वेट टाकू, म्हणजे आपल्याला ते बघायला मिळेल की तो परत आला आहे. ठीक आहे. बघितलं, परत मागे आला, तो पुढे गेला आणि परत मागे आला. सगळ्यांनी ऑब्झर्व केलं. मागच्या पेजवर पुढे गेला होता तो, 3 सेकंद थांबला आणि परत मागे आला. तर ह्याचं होतं नॅव्हिगेट टू बॅक. ठीक आहे. परत एकदा रन करू, जर ऑब्झर्व नसेल झालं तर. क्लिक केल्यावर बघा तो परत एकदा मागे येतोय. आता बघा, लॉग इन वर क्लिक करेल तो पुढल्या पेजवर जाईल. आणि आता परत एकदा तो मागे येईल, कारण आपण बॅकवर क्लिक करतोय. आला मागे. आता इथे जर फ्रंटवर क्लिक केलं तर तो परत पुढे जातोय. ठीक आहे. मग आपण आता तसा कोड मध्ये करू. आणि आपण कोड मध्ये काय करू, की तो मागे आला की परत तो एकदा पुढे जाईल. ठीक आहे. म्हणजे परत कंट्रोल आपला आपल्या पुढच्या पेजवर जाईल आणि आपला कोड चालू राहील.
तर इथे आपण काय करणार मग ड्रायव्हर डॉट नॅव्हिगेट च फॉरवर्ड. ठीक आहे. ठीक आहे, मी रन करतो. आता ऑब्झर्व करा बिहेवियर नीट. एकदा तो लॉग इन वर क्लिक करेल, परत मागे येईल आणि परत पुढे जाईल 3 सेकंद थांबून. सध्या बघा फ्रंट एरो हा हा डिसेबल आहे, कारण पुढे काहीच नाहीये हा, म्हणून हा एरो डिसेबल आहे. आता बघा फ्रंट एरो एनेबल झाला, कारण तो मागून आला, परत पुढे गेला बघा, परत तो जो काही कोड आहे तो चालू राहिला. ठीक आहे. असं हे बॅक आणि फ्रंट तुम्ही नेव्हिगेशन करू शकता आणि रिफ्रेश पण करू शकता. रिफ्रेश कधी लागतं, तर कधी कधी कसं असतं, काही डेटा असतो तो कधी कधी पेज रिफ्रेश केल्यावर लोड होतो. असं पण काही काही कधी कधी एरर्स येतात किंवा काही इश्यू असतात, आणि किंवा काही गोष्टींसाठी आपल्याला पेज रिफ्रेश करणं ही रिक्वायरमेंट असते. तर अशा वेळेला आपल्याला पेज रिफ्रेश करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे हे सेम ड्रायव्हर डॉट नॅव्हिगेट टू रिफ्रेश. रिफ्रेश केलं की पेज पूर्ण रिफ्रेश होऊन जातात. ठीक आहे. तर हे होतं ड्रायव्हरच्या मेथड्स. ठीक आहे. आपण मला वाटतं मोस्ट ऑफ द कव्हर केलं आहे. दोघांच वेळ जातो. आहेत सिम्पल खूप. हे आपण बघितलं. ठीक आहे. तर आता या झाल्या ड्रायव्हरच्या. आता आपण बघू वेब इलिमेंटच्या मेथड्स. ठीक आहे. तर इथे होत्या त्या म्हणजे आता वेब इलिमेंटच्या मेथड. आता बघा, ही पहिली मेथड आहे ती म्हणजे क्लिअर. तर क्लिअर मेथड कधी वापरतात, तर आता फॉर एक्झाम्पल मी एक कुठला तरी वेब एलिमेंट ओपन केला, तर मी इथे टाकतो डेमो सेलेनियम असं काहीतरी साईट टाकतो. ठीक आहे. आणि कुठली पण एक रॅन्डम कुठली पण एक साईट येईल ते पण घेऊ. अरे इथे फक्त या साईटची नावच देतात. ठीक आहे. आता बघा, हे आहे, इथे नेम आहे. आपण या इनपुट बॉक्स मध्ये क्लिक केलं, इथे नेम आहे. ठीक आहे. पण कधी कधी कसं असतं, आता मला ते एक्झाम्पल तुम्हाला कधीतरी येईलच आपल्या समोर. इथे काही ना काहीतरी ना लिहिलेलं असतं. बाय डिफॉल्ट काहीतरी एक लिहून ठेवलेलं असतं. ती साईट मला आता आठवत, बऱ्याच साईट मध्ये लिहिलेलं असतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इथे नेम आहे. ठीक आहे. तर इथे ना असं उगाच त्याने एक लिहून ठेवलेलं असतं, एंटर युअर फर्स्ट नेम, असं एक बाय डिफॉल्ट तिथे लिहून ठेवलेलं असतं. आणि ते टेक्स्ट असतं तिथं. तर आपल्याला काय करायला लागतं, अशा वेळी जर आपण आपला सेंड कीज वापरली, नॉर्मल सेंड कीज वापरली आणि आपलं नाव पाठवलं, तर आपलं नाव समजा मी सचिन पाठवलं, तर सचिन ना याच्या पुढे येतं आणि हे आतमधलं असंच असं राहतं, कारण ऑलरेडी तिथे काहीतरी टेक्स्ट लिहून ठेवले. बरोबर आहे. त्यामुळे मला काय वाटतं, माझं टेस्ट चाललंय, कारण कुठे काय एरर वगैरे येत नाही हा. आणि मग जेव्हा नंतर मी माझं नाव चेक करत जातो, तेव्हा माझं नाव असतं एंटर युअर फर्स्ट नेम सचिन असं असतं. तर अशा वेळी जेव्हा असं काहीतरी ऑलरेडी तिथे डिफॉल्ट टेक्स्ट असतं, त्यावेळेला आपल्याला काय करायला लागतं, तर आपल्याला ही क्लिअर मेथड वापरायला लागतं. ठीक आहे. तर ही